लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. गिरीश महाजन यांच्या आश्वासनानंतर वर्षा आंदोलन मंगळवारपर्यंत स्थगित. शनिवारी तोडगा न निघाल्यास मुख्यमंत्री निवासस्थानासमोर रिंग रोड बाधित शेतकऱ्यांचा आक्रमक एल्गार. करण गायकर. नाशिक तालुक्यातील रिंग रोड प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानासमोर होणारे आंदोलन मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेल्या सकारात्मक आश्वासनानंतर मंगळवार दिनांक 30 जून 2026 पर्यंत स्थगित करण्यात आले आहे. मात्र शनिवारी होणाऱ्या उच्चस्तरीय बैठकीत ठोस निर्णय झाला नाही. तर 30 जून रोजी वर्षा निवासस्थानासमोर शेकडो रिंग रोड बाधित शेतकरी आक्रमक लोकशाही आंदोलन करतील असा इशारा छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी दिला. आज मुंबई नाका येथील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पवित्र स्मृतीस्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याच ठिकाणाहून मुख्यमंत्री निवासस्थानावरील आंदोलनाची औपचारिक सुरुवात करण्यात आली. दरम्यान नामदार गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक संदीप जाधव तसेच नाशिकचे पोलीस उपायुक्त काळे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन करण गायकर व रिंग रोड बाधित शेतकऱ्यांची चर्चा केली. त्यानंतर त्यांनी दूरध्वनीद्वारे मंत्री गिरीश महाजन यांच्याशी शेतकऱ्यांची थेट चर्चा घडवून आणली. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले की येत्या शनिवारी रिंग रोड प्रकल्पासंदर्भात उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत संबंधित मंत्री, आमदार, खासदार, जिल्हाधिकारी, MSRDC, नगररचना विभाग, जिल्हा प्रशासन तसेच मंत्रालयातील वरिष्ठ सचिव उपस्थित राहतील. बैठकीत रिंग रोड बाधित शेतकऱ्यांच्या सर्व मागण्यांवर सविस्तर चर्चा करून न्याय मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल. शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये पुढील बाबींचा समावेश आहे. मातोरी, मुंगसारे, जलालपूर, महादेवपूर, गोवर्धन, चांदशी या गावांमध्ये रिंग रोडचे अलाइनमेंट चुकीच्या पद्धतीने निश्चित करण्यात आले आहे. ते बदलून गवळवाडी मार्गे रिंग रोड करण्यात यावा. वडनेर, दुमाला, विंचूर, गवळी व इतर गावातील अलाइनमेंटमध्ये आवश्यक बदल करण्यात यावेत. बाधित शेतकऱ्यांच्या जमिनींना बाजारभावानुसार योग्य मोबदला देण्यात यावा. जिरायत नोंद असलेल्या जमिनींचे फेर सर्वेक्षण करून विहीर, बोरवेल किंवा सिंचन सुविधा असलेल्या सर्व जमिनींना बागायती म्हणून नोंद देण्यात यावी. रिंग रोड भूसंपादनासाठी गुणांक 1 ऐवजी 2 लागू करण्यात यावा. मागील 10 वर्षातील नोंदी ग्राह्य धरून आवश्यक दुरुस्त्या करण्यात याव्यात. मागील 3 वर्षातील उच्चतम व्यवहारांचा आधार घेऊन सध्याच्या बाजारभावानुसार मोबदला निश्चित करण्यात यावा. यासोबतच या बैठकीपर्यंत कोणत्याही रिंग रोड बाधित शेतकऱ्याला नवीन नोटीस बजावण्यात येणार नाही किंवा जमीन खरेदी प्रक्रियेसाठी बोलावण्यात येणार नाही असेही मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले. त्यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांमार्फत नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी संपर्क साधून आवश्यक सूचना दिल्या. त्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीही दूरध्वनीवर शेतकरी प्रतिनिधींशी चर्चा करून बैठकीपर्यंत कोणतीही सक्तीची कार्यवाही होणार नसल्याचे आश्वासन दिले. या सकारात्मक घडामोडीनंतर रिंग रोड बाधित शेतकऱ्यांनी एकत्रित बैठक घेऊन 30 जूनपर्यंत आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मात्र शनिवारी होणाऱ्या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत ठोस आणि लेखी निर्णय न झाल्यास 30 जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानासमोर शेकडो शेतकऱ्यांसह तीव्र लोकशाही आंदोलन करण्यात येईल असा इशारा करण गायकर यांनी दिला. यावेळी रिंग रोड बाधित शेतकऱ्यांच्या वतीने मुंबई व नाशिक पोलीस प्रशासनाचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले. आंदोलनाच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान पोलीस प्रशासनाने संयम, समन्वय आणि सहकार्याची भूमिका घेतल्याबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. भविष्यातही शेतकऱ्यांच्या न्याय आंदोलनाला पोलीस प्रशासनाकडून असे सहकार्य मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करत आजच्या आंदोलनाची सांगता करण्यात आली. या आंदोलनासाठी रिंग रोड बाधित शेतकरी मोठ्या संख्येने सहकुटुंब उपस्थित होते. जर आता काय झाले आपण त्यांना समजून आहे तर ते नोटिसेस काढून परत मधल्या काळामध्ये छोटे छोटे हेक्टर करते. थोडंसं ते त्यांना आता मिटिंग होईपर्यंत त्यांना थोडं स्थगित ठेवणं गरजेचं आहे. काय होतं आपण इकडे मिटिंगचं सांगायचो आणि ते तिकडनं नोटीस इश्यू करतात. ते त्यांना आपण सांगू शकतो. तुमचे वाघ जे आहेत म्हणा, वाघ त्यांना नोटीस काढायला लावली, राजांचा वाघ त्यांना सांगा.
आपण थोडं बोललेलं बरोबर. हो रे हो हो एक मिनिट काय करतो. हो रे हो. आपण त्या दिवशी वाघ साहेबांना जे सांगितलं होतं ते वाघ साहेब आपलं काही ऐकत नाही आणि ते त्यांच्या मनमानेकार प्रत्येक वेळी ते शेतकऱ्यांना त्यांचा नंबरसुद्धा देत नाही आणि जर कोणी फोन केला तर ते डायरेक्ट हिटलरशाही पद्धतीनं बोलतात. तुम्हाला कोणी अधिकार दिला मला फोन करण्याचा? सर आपण स्पीकरवर आहात. स्पीकरवर आहात आणि त्या दिवशी आपण ज्या नोट त्यांना काढायला सांगितलं 30 तारखेपर्यंत कुठलंही कारवाई करू नका म्हणून, त्यांनी आजपर्यंत ती नोटीस काढली नाही साहेब आपल्या आदेशाची. हॅलो नाही साहेब, त्यांनी पत्र काढलंच नाही ना. मी आपल्याकडे ते पत्र मागितलं, वाघ साहेबांनी ते पत्र काढलं नाही. तरी नोटिसा काढल्या साहेब. ते पत्र तरी आम्हाला पाठवा ना मग आमच्या याच्यावर की बाबा हे पत्र आम्ही आपल्याकडनं काढलेलं आहे. नाही दिलं साहेब. तुम्ही नाही साहेब, तुम्ही वाघ साहेबांना सांगितलं होतं, त्यांनी काढली नाही नोटीस ती आणि कारवाई करा. हो त्याची आपल्याकडे कॉपी मागवून घेऊ. त्याची कॉपी मागून आम्हाला ती कॉपी द्या साहेब. नोटीस थांबवायला पाहिजे आणि नोटीस थांबवल्या पाहिजे साहेब. ते छोटे 1-2 गुंठ्याचे जे MIDCचे खरेदी आहेत अधिकारी बोलवत त्यांना पण 30 नाही ऑफिसला येतो साहेब, पण ते तुम्ही इथं सांगा सगळ्यांचं, कारण आम्ही आता सगळे मुंबईकडे निघालेलो आहोत. तुम्ही जर विश्वासानं सांगितलं तर आम्ही आता गिरीश भाऊंनी आम्हाला सांगितलंय की शनिवार किंवा रविवार म्हणजे मग माझ्यावर हो तर ती आपल्या सर्व कारण आपल्याच तिला अध्यक्ष खाली होणार. शेवटी जरी मंत्री महोदय असतील पण शेवटी अध्यक्ष तुम्ही. हो त्याच्यात सगळे पाहिजे आणि नगर रचनेचे सुद्धा अधिकारी हो त्यांना पण ऑनलाईनला घेऊ आणि सगळ्यात महत्वाचं नगर रचनेच्या अधिकाऱ्यांना सुद्धा बोलू. हो साहेबांचा फोन तुम्ही ऐकला. मुंबईच्या सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांना ते रविवारच्या मीटिंगमध्ये आपल्या बोलवत आहे. त्याचबरोबर गिरीश भाऊ स्वतः भुजबळ साहेब पण त्या मीटिंगला असतील, नरहरी झिरवाळ साहेब पण असतील आणि आपले संबंधित आमदार सगळे आपण त्यांनाही आपल्या वतीनं सांगू. आणि रविवारच्या मीटिंगमध्ये जर साहेब मीटिंग नाही लागली तर मी आदरणीय पोलीस प्रशासनाच्या पुढं तुम्हाला सांगतो संदीप भाऊ, मंगळवारी होणारा मोर्चा हा शांततेचा नसेल. आम्ही वर्षा निवासस्थानी जाणार म्हणजे जाणार, मग आम्हाला कोणी थांबवू शकत नाही. आणि आम्हाला जर कोणी चुकीचं आमच्यावर गुन्हे सुद्धा दाखल, आम्ही विश्वासानं ही प्रत्येक वेळी समचाराची भूमिका घेऊन या ठिकाणी थांबतो. आमच्या सर्व शेतकऱ्यांना न विचारता मी तुम्हाला सांगतोय आणि त्यांना सुद्धा आश्वासित करतोय, नाही झालं तर मंगळवारी जर मुंबईला गेलो मी वर्षा निवासस्थानी तुम्हाला सांगतो आत्मदहन करून टाकलं शेतकऱ्यांसाठी. जर शेतकऱ्यांना न्याय नाही मिळाला तर मंगळवारचं आंदोलन हे टोकाचं असेल, कारण आमची मुदत संपलेली आहे, आमची वेळ संपलेली आणि आमचा संयम पण संपलेला आहे. त्याच्यामुळे आम्हाला उगाच कुठलं तरी चुकीचं पाऊल उचलण्याला मजबूर करू नये. पोलीस प्रशासनाचं आम्हाला खूप सहकार्य म्हणून जे आंदोलन इथपर्यंत आले आणि इतकं शांततेनं चाललेलं आहे. परंतु शासनाकडून आम्हाला कायम दुजाभावाची वागणूक मिळते. म्हणजे जिल्हाधिकारी साहेबांनी जरी आता सांगितलं पण आपल्या स्तरावर त्या नोटीस आम्हाला आमच्या ताब्यात द्या की 30 तारखेपर्यंत मीटिंग होत नाही तोपर्यंत कुठली नोटीस इश्यू करणार नाही, 1-2 गुंठ्याच्या खरेद्या करणार नाही आणि संबंधित सर्व डिपार्टमेंटचे अधिकारी त्या मीटिंगला उपस्थित राहतील असं आपण जिल्हाधिकाऱ्यांना सांगून परत एकदा आम्हाला 2 वाजेपर्यंत ते पत्र आमच्या ताब्यात द्या. म्हणजे आमच्या सगळ्या शेतकऱ्यांचा विश्वास तुमच्यावर आहे. आम्ही काय म्हटलंय की गिरीश भाऊ आम्हाला पाहिजे, तुमच्यापर्यंत लोक चुकीच्या माहिती पाठवतात. मी मीडिया समोर सांगतो की आम्ही गिरीश महाजनांना विनंती केलेली आहे का ते आम्हाला न्याय देऊ शकतात. आम्ही कधीही म्हटलं नाही का गिरीश महाजन आम्हाला नको. हे जे काही तुमच्यात आणि आमच्यात जे गैरसमज पसरवले जातात हे चुकीचे आहेत. न्याय देणारे ते आहेत, ते मंत्री आहेत आणि त्यांनी आम्हाला सकारात्मक भूमिका घेऊन न्याय द्यावा. हीच आम्हाला या संकटातून त्यांनी बाहेर काढावं. पावसाचं आसमानी संकट आमच्या बोकांडी आहे, पाऊस पडत नाही, शेतीची कामं आमची सुरू नाहीत आणि अशा परिस्थितीत एवढे शेतकरी हवालदिल असताना शासनाने सुद्धा तिथं दयामाया दाखवावी आणि आपण त्या संदर्भात तुम्ही स्वतः याचं नियोजन करावं. आमचा दुसरा कोणावर आता विश्वास नाही. काळे साहेब आपण त्या ठिकाणी आहात, पोलीस प्रशासनाच्या वतीने आपणही आणि मी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब यांचं सुद्धा मनापासून आणि सगळ्या पोलिसांचं मनापासून आभार व्यक्त करतो की आतापर्यंतच्या झालेल्या ग्रामीणचे SP साहेब असतील, स्वामी साहेब या सगळ्या पोलीस प्रशासनाने आम्हाला खूप मदत केली. शेतकऱ्यांना कुठलाही चुकीचा गुन्हा दाखल केला नाही. याच्यापूर्वी संदीप भाऊ गुन्हा दाखल झालेला आहे. मी त्याशी जिल्हाधिकारी साहेबांशी चर्चा केली, त्यांनी सुद्धा ते आदेश केलेले आहेत. पण त्याची
कुठेही प्रगती दिसत नाही. त्याच्यामुळं गिरीश भाऊंना सांगून सुद्धा तो गुन्हा सुद्धा आमच्या शेतकऱ्यांवरचा मागे घ्या, कारण तिथं काही आंदोलन करायला गेले नव्हते, आपले लोक त्या ठिकाणी गेले. आमच्या शेतीत उभं राहून आम्ही जा विचारणं आमच्या शासकीय कामात अडथळा कसा निर्माण होऊ शकतो. म्हणजे या सगळ्या चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत, त्या थांबवाव्यात. शेतकऱ्यांना आमचा, हे बघा मी परत एकदा सांगतो, रिंग रोडला आमचा कुठेही विरोध नाहीये. रस्ता झाला पाहिजे, विकास झाला पाहिजे, त्याचं आमचं समर्थन आहे. पण तुम्ही 8 लाख लोकांचा विचार करता येणार आहे, आपण इथल्या 200 लोकांचा विचार करत नाही. अहो, ज्यांनी पिढी जात त्यांच्या जमिनी जपलेल्या आहेत त्यांना योग्य मोबदला द्या. फक्त आम्ही जमीन अशी तुम्हाला आमच्या गावातून, आमच्या मातोरीमधून नारळ फोडतो आम्ही, तुम्ही ती अलाइनमेंट योग्य करा, योग्य मोबदला द्या. पहिलं नारळ मातोरी गावात फोडू आपण उद्घाटनाचा, तुमच्या शुभारंभाचा हा शब्द पण तुम्हाला या ठिकाणी देतो. आता त्यांचा फोन आलेला आहे, स्वतः जिल्हाधिकारी साहेबांचाही फोन झालेला आहे. संदीप भाऊ त्या मीटिंगची जबाबदारी पण घेता आहे. म्हणजे मला असं वाटतं, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंच्या या पवित्र प्रांगणामध्ये नक्कीच शेतकऱ्यांचा विजय येत्या रविवारी होईल असा विश्वास आपण या ठिकाणी त्यांच्यावर ठेवू. आणि आज मुंबईकडे निघालेलं जे काही आपलं आंदोलनाचा पवित्र होता तो या ठिकाणी स्थगित करून, जर रविवारी मीटिंग नाही झाली, आमचा सहयोग सोडायला लावू नका साहेब. जर रविवारी मीटिंग नाही झाली तर मंगळवारी पुन्हा एकदा सहकुटुंब सहपरिवार आपण वर्षा निवासस्थान गाठायचं. आणि मग जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत घरी यायचं नाही. त्या ठिकाणी आत्मदहन आंदोलन करायची वेळ आली तरी आपण या ठिकाणी त्यांना सांगितलं आम्ही करू, कारण आमचे शेतकरी असे मेले तसे मेले, जगून तरी काय करायचं, ही भूमिका आपण त्या ठिकाणी घेऊया. सगळ्यांना हा निर्णय मान्य. चर्चा झाली सर, त्यांची म्हणणं आहे प्रामुख्याने आपल्या उपस्थितीत बैठक लागली, ते सर्व अधिकारी व्यवस्थित ऐकून घेतील आणि मग पुढे काही मार्ग निघेल. हो सर, मी सांगितलं सर, आता पाऊसही आहे, रस्त्यात पण सगळ्या ठिकाणी पाऊस आहे. हो, मी देतो सर, खरं ना आपल्याला स्पीकरवर. हॅलो भाऊ, हां हो, भाऊ आम्हाला फक्त आपण वेळ वार फायनल सांगा आणि वेळ सांगा. हो, नाही ठीक आहे भाऊ, आम्ही त्याच्यामुळे थांबलो होतो आचारसंहिता संपेपर्यंत. परंतु आता तुम्ही आम्हाला वेळ एक सांगा, शनिवार घेणार की रविवार घेणार. इथं नाशिकला पण भाऊ त्याच्यामध्ये सगळे अधिकारी उपस्थित पाहिजे. हे MSIDCचे अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना आपण परत एकदा सांगा की कुठलीही नोटीस काढू नका. तुम्ही लगेच फोन करून त्यांना सांगा आणि संदीप भाऊंना पण इथून परत एकदा जिल्हाधिकाऱ्यांना सांगायला सांगा. चालेल भाऊ, मग किती शनिवार सांगू की रविवार सांगू भाऊ यांना? हां चालेल, ठीक. हॅलो, या ठिकाणी त्यांचे सचिव संदीप भाऊ जाधव या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं काय म्हणणं आहे आपण ऐकून घेऊ. शेवटी चर्चेचा पर्याय आपण ठेवलेला आहे, आंदोलनाचा पर्याय शेतकऱ्यांनी कधी घेतलेलाच नाही. परंतु जर त्यांच्याकडनं काय निरोप आपल्याला आहे तो ऐकू, त्याच्यानंतर आपली दिशा मुंबईची आहे, आपण त्या दिशेने निघू. रिंग रोडच्या बाधित शेतकरी उपस्थित आहात. कारण भाऊ, तुम्ही वेळोवेळी या सर्व शेतकऱ्यांच्या व्यथापत्राद्वारे विविध ठिकाणी स्तरावरती जिल्हाधिकारी महोदय असतील किंवा प्राधिकरणाचे अधिकारी असतील, MSIDCचे अधिकारी असतील, यांच्याकडे वेळोवेळी मांडलेले आहेत. प्रत्येक वेळी मान्य अधिकाऱ्यांना तशा सूचना दिलेल्या होत्या की यांच्या सर्व शेतकऱ्यांच्या मागण्या ज्या असतील त्या सर्व संवेदनशील ऐकून घ्याव्यात आणि त्यांचे जे काही बेसिक प्रश्न आहेत, म्हणजे मोबदला आणि अलाइनमेंटवरती जे काही घरं प्रॉपर्टी घेत आहेत तर ते कसे बदलता येणे शक्य असतील त्याचं तांत्रिक तपासणी. या तांत्रिक तपासणीमध्ये विविध स्तरावरती म्हणजे PWD असतील, MSIDCचे अधिकारी असतील, यांच्याकडून आपण विविध पर्याय पण त्या ठिकाणी मागवले. आणि मोबदल्याच्या संदर्भामध्ये जे आपण काही गोष्टी सांगितल्या आहेत, म्हणजे भाऊंच्या कानावरती त्या सर्व विषय आहेत. ग्रीन झोन असतील किंवा बागायत कोरडचा विषय असतील, गुणांकाचे विषय असतील, हे सर्व भाऊंना ज्ञात आहेत. मधल्या काळामध्ये आपली माननीय भाऊंसोबत मागील आठवड्यातच बैठक झाली, त्यावेळी आपल्याला बराचसे सांगितले होते की अधिकाऱ्यांच्या स्तरावरती आपण एक बैठक घेऊया आणि ती बैठक घेण्यासंदर्भातच जिल्हाधिकारी महोदयांसोबत बोलणी चर्चा केलेली आहे. तर माझी
साहेबांच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना विनंती आहे, तशी चर्चा देखील साहेबांची झालेली आहे की आपण आता अधिवेशन सुरू आहे, गुरुवारपर्यंत अधिवेशनाचा मधला गॅप जो आहे शनिवार रविवार, या दरम्यान आपण त्या ठिकाणी आपण नाशिकला जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेमध्ये माध्यमातून इथं उपस्थित राहून ती बैठक घेणार आहेत अशा साहेबांनी सूचना केलेली आहे. तसं आपल्या जे व्यथा इथं सर्व शेतकरी उपस्थित आहेत, आपण त्यांचे प्रतिनिधी म्हणून याबाबत बोलू शकता आणि आपण ती वेळ ठरवून निश्चित करूया. सर्वांना विनंती आहे की पाऊस हा आता सुरू झाला आहे, रस्त्यात देखील मोठ्या प्रमाणात मुंबईला देखील पाऊस सुरू आहे आणि जाताना देखील आपल्याला हा सर्व इथे मोठ्या संख्येने आपण तिथं जाणं योग्य होणार नाही. त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे आणि आपलं आणि मान्य गिरीश महाजन यांचा आपण कसं आपण पुढे आपल्याला विनंती की आपण इथं राहून आपल्या बैठकीची आपण तयारी करू. त्यांचं आज वर्षा निवासस्थानी मुंबई या ठिकाणी रिंग रोड बाधित शेतकरी आंदोलन करणार होते, मुख्यमंत्र्यांची भेट घेणार होते. परंतु तत्पूर्वी या ठिकाणी आमदार गिरीशभाऊ महाजन यांचे शिवसहाय्यक संदीपभाऊ जाधव आणि नाशिक पोलीस आयुक्त DCP काळेसाहेब यांनी या ठिकाणी येत गिरीशभाऊंशी फोनवर चर्चा करून दिली. येत्या शनिवारी दुपारी शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात या ठिकाणी मीटिंग आयोजित करण्याचं त्यांनी पूर्णपणे आश्वासन दिल्यामुळे आणि तोपर्यंत नाशिक जिल्हाधिकारी कुठली नोटीस किंवा कुठली छोटी खरेदी करणार नाहीत या विषयाचं सुद्धा नाशिक जिल्हाधिकारी यांच्याकडून आम्हाला आश्वासन दिल्यामुळं आजचं मुंबईचं वर्षा निवासस्थानाचं आंदोलन या पवित्र स्थळी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंच्या या स्मारकाच्या प्रांगणात आम्ही स्थगित करत आहोत. आणि जर शनिवारी मीटिंग नाही झाली तर मात्र मंगळवारी आत्मदहनाचा इशारा आम्ही वर्षा निवासस्थानाच्या बाहेर दिलेला आहे. याचाही प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा. आमची फसवणूक होऊ नये, शेतकऱ्यांच्या अलाइनमेंटच्या संदर्भात आणि योग्य दराच्या संदर्भात योग्य तो मध्यम मार्ग काढून या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांना न्याय द्यावा ही आमची भूमिका आहे. उपजिल्हाधिकारी वाघ हे अत्यंत उर्मट अधिकारी आहेत. ते जिल्हाधिकाऱ्यांची आणि वरिष्ठ मंत्री महोदयांची सुद्धा दिशाभूल करतात. 19 ची नोटीस काढतात, तिला हरकती मागवतात, हरकती गेल्या का निकालात काढतात की याचं तुम्हाला काही व्हॅल्यू नाहीये, ही निकालीत काढलेली. त्याच्यानंतर 21 ची नोटीस म्हणजे अंतिम वाटाघाटीची नोटीस काढतात आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांना धमकावतात की तुम्हाला जो 25% जो अधिकचा मोबदला देणार आहोत तो तुम्हाला मिळणार नाही, आताच खरेदी करा. म्हणजे अशा विषयाचे ते वाघ अत्यंत उर्मट आहेत. म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्या समोर 3 वेळा त्यांना आदेश पत्र काढायला सांगितले, तरी पण आम्ही गेल्यानंतर त्यांनी सांगितलं मी काढणार नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांनी काय सांगायचं ते सांगू द्या, पण मी माझ्या अधिकारात करणार नाही. इतकं उर्मट. आणि त्यांनीच मी तुम्हाला सांगतो, या वाघ साहेबांच्याच अधिकाराखाली काही बिल्डरांनी काही अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जमिनी घेतलेल्या आहेत. यांचा त्याच्यामध्ये मोठा हितसंबंध आहे, म्हणून आमच्या शेतकऱ्यांना ते सातत्यानं अन्याय करतात त्या ठिकाणी. माननीय आमदार गिरीशभाऊ महाजन साहेबांचा शेतकरी प्रतिनिधी आणि सर्व शेतकऱ्यांसोबत आपण बोलणं करून दिलेलं आहे. शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत त्या रिंग रोड अलाइनमेंट मध्ये मोबदला वाढवून मिळणे, योग्य मोबदला मिळणे आणि जी अलाइनमेंट काही त्यांच्या घरावरून काही विहिरी वगैरे याच्यातून क्षेत्रातून जात आहे तिच्यात बदल करणे असे अपेक्षित आहे. या 2 प्रमुख मागण्यांसाठी वेळोवेळी जिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांनी त्यांच्या बैठका घेऊन तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु शासन दरबारी काही गोष्टी ज्या आहेत त्या मांडणे गरजेचं असल्या कारणाने माननीय मंत्री आमदार गिरीश महाजन साहेबांनी आता सर्व शेतकऱ्यांशी संवाद साधलेला आहे आणि त्यांना विनंती केली आहे की आपण पुढे कुठेही आंदोलन न नेता इथं स्थगित करावे व त्या संदर्भाने जी बैठक आहे ती प्रमुख बैठक सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये नाशिक येथे घेण्यात येईल. स्वतः व्यक्तिशः मंत्री महोदय उपस्थित राहून सर्व लोकप्रतिनिधी वगैरे यांना निमंत्रित करून ती बैठक होणार आहे आणि त्या विनंतीला मान देऊन आता सर्व शेतकऱ्यांनी येथे पुढील आंदोलन स्थगित केले आहे, त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. धन्यवाद. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नाशिक शहर प्रतिनिधी योगेंद्र महाजन, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.